नमस्कार, मी मोतीचंद फुटाणे, उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी ॲग्रेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भोपाळ. तर आज आपण ढोकी या गावामध्ये आपले शेतकरी मित्र आपलं ABS 100 हे सोयाबीनचं वाण त्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी केलेलं आहे. तर आपण ती सोयाबीनचं वाण त्यांच्या शेतामध्ये पाहण्यासाठी आलेलो आहोत. नेमकं त्यांचा अनुभव कसा आहे किंवा त्यांना कुठली अडचण आली का किंवा काय झालं किंवा त्यांचा वैयक्तिक जो अनुभव आहे तो आपण त्यांना विचारूया. तर नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव आतिफ काजी, जिल्हा उस्मानाबाद. मी ABS 100चे 2 बॅग माझ्या शेतात पेरले आहेत आणि रिझल्ट खूप उत्तम आहे ABS 100चा. आणि आपल्याला ज्यावेळेस आपण ह्याची पेरणी केली होती त्यावेळेस आपल्याला ह्याचं जर्मिनेशन कसं आढळून आलं, म्हणजे ह्याची उगवण क्षमता कशी उगम होती? क्षमता खूप चांगली आहे याची. त्यानंतर आपल्याला ह्या फुलाच्या स्टेजमध्ये तुम्ही मला फोन लावला होता की पहिला पांढरे फुलं आले, हा, त्यावेळेस पांढरे. तुम्हाला म्हणजे नेमकं काय वाटलं होतं? नाही, पांढरे फुलं आलते ह्याला. हा, म्हणजे ते पांढरे फुलाचं ही व्हरायटी आहे. तर त्यांच्यामुळे काय होतं की आपल्या ह्या पिकावरती रोगराई जसं की रोगराई, मोजॅक वगैरे- मोजॅक वगैरे कुठलाही आपल्याला रोग आढळून आलेला नाही. ठीक आहे. तर आता आपल्याला आता जे आपण इथं शेंगा बघताय, तर आपल्याला ह्याच्या शेंगाचं काउंट काय वाटतंय? प्रत्येक झाडाला 150+ शेंगा आहेत. 150+ आपल्या प्रत्येक झाडाला शेंगा मिनिमम 150 शेंगा आहेत प्रत्येक झाडाला. आणि आपल्या जी शेंगा आहेत त्या 3 ते 4 दाण्याच्या शेंगा भरलेल्या आहेत. प्रत्येक तुम्ही बघू शकता, प्रत्येक ह्याच्यात 3 ते 4 दाणे आहेत शेंगा. ठीक आहे. तर सर मला सांगा की आपण आता पुढील जे आपले शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय त्यांना तुम्ही सांगू शकाल की त्यांना एक संदेश काय द्याल तुम्ही यातून? खूप चांगली व्हरायटी आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावी. आणि पुढल्या वर्षी मीही माझं क्षेत्र वाढवणार आहे ABS 100चं. मी बी घेतलंय, तुम्ही बी घ्या. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद सर. धन्यवाद.